सोलापूर ते अक्कलकोट रोड खूप छान आहे, दाखवतो आम्ही. ह्याला पण बायपासच कोणते पण ओके, सगळे सेमच आहेत. काल सोलापूरला लग्न ते सगळं व्यवस्थित पार पडलं. आज चाललो आम्ही अक्कलकोटला. स्वामी समर्थाचं दर्शन पण घ्यायचं आहे, पण काल लग्न खूप झालेत त्यामुळे खूप गर्दी असेल असं बोलतात. तर अण्णांना विचारणार आहे मग त्यानंतर. आणि लवकर निघायचं मी प्लॅन केलो, पण ते टायमापेक्षा चांगलं 1 तास लेट झालं आहे, कारण लग्नामध्ये धावपळ होऊन झोप झाली नव्हती, झोप पूर्ण झाली. सोलापूर ते अक्कलकोट रोड खूप छान आहे, दाखवतो आम्ही. ह्याला पण बायपास बोलतात. हे डायरेक्ट गाणगापूरला जातं, त्यामुळे खूप लवकर म्हणजे टाईम वाचतो. हे सगळ्यात एक बेनिफिट आहे. रोड खूप छान आहेत. आता गाड्या दिसत नाहीत, आपल्या एका स्पीडने चालवतात कंटिन्यू, ते एक बरं आहे. आणि साईडचं वातावरण दाखवतो, ऊन भरपूर आहे. मधले जी झाडी लावलेली आहे ती झाडी दाखव, मस्त हिरवगार वाटते त्या झाडांकडे पाहिल्यानंतर. आधीचे रोड आठवलं की आम्हाला चांगलं कळत होते. छोटासा एक डांबरी रोड असायचा, इकडे राहू दे किंवा दुसऱ्या ठिकाणी. आधी इकडेही तसेच रोड होते. डबल पदरी येते ती मला, डबल पदरी नव्हते. आणि ह्याच्यामुळे वेळ वाचता आणि लवकर जाता, जाणाऱ्यांना येणाऱ्यांना काय त्रास होत नाही. आणि उन्हामुळे कुणीही जास्त गाड्या दिसत नाही आहेत, कारण आज हे लग्नाच्या तारख्या तर संपल्या आजपासून, कारण शेवटची तिथी होती 2 तारीख असं म्हणतात. अक्कलकोटला कव्हर करण्यासारखा राजवाडा आहे, बरंच काही आहे, पण उन्हाचं आम्हाला नाही वाटत की आम्ही कुठं फिरू शकतो. बघा तिकडं मंदिर दाखव, त्या बाजूला इकडे 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 इकडे. तर इकडे हे तळं दिसतंय पाण्याचं, आणि कुठलं तरी गाव येते. असे छोटे छोटे मंदिर असतात, म्हणजे शेती असेल तिथं कुठलं तर त्यांचं कुलदैवत ते असेल तर त्याचं असं मंदिर बांधतात. कोणतं गावाला बघू का, गाव दाखवत आम्ही कुठला आला आता. हा वेगळंच दिसतंय समोर तिथे. हे कर्जळ आहे, हे माझ्या आत्याचं गाव आहे, म्हणजे चुलत आत्याचं गाव आहे. लहानपणी सगळ्या पाहुण्याकडे जायचो. आता काय एवढं लांब गेलो की झालं. सरकार आणि गडकरीमुळे चांगले रस्ते झाले, देशाचं इंधन पण वाचतं. कुणाचं? मोदी सरकार आणि गडकरी यांच्यामुळे रोड खरंच, कारण इतका वेळ वाचतो. आणि म्हणजे एकाच साईडने गाड्या असतात, त्यामुळे भीती नाही, कोण कोणाला ओव्हरटेक करत नाही, काय नाही. आणि भरपूर असे मोठे आहेत. मध्ये मला वाटतं 3-4 वर्षाखाली आलो होतो, तेव्हा पण ह्याचं काम चालू होतं ना. तर छान असं आहे. चला आता अक्कलकोटला गेल्यावर भेटू डायरेक्ट. आता इथून पुलाखालून टर्न घ्यायचं आहे, म्हणजे हा डायरेक्ट अक्कलकोट शहराला म्हणजे मंदिराला जाण्यासाठी डायरेक्ट हा मार्ग आहे, जो जुना रस्ता आहे. इथून टर्न झाल्यावर हे डायरेक्ट अक्कलकोट मंदिर असं दाखवतंय. आधीचा रोड हा रोड खूप फरक दिसतोय. किती वेळ लागला सोलापूर ते अक्कलकोट? वटवृक्ष स्वामी मठ महाराजांकडे जाणारा मार्ग खूप छान आहे. रोबिरो दाखवले तर सगळीकडे झाडं दिसायला लागल्यात. मी घेते, तू काय घेते शूटिंग बघायचं? 40 मिनिट लागते तुम्ही बाय रोड आलं तर. आणि असंही तुम्ही तिथून बसने प्रायव्हेट गाड्या करून येऊ शकता, कारण दर्शनाला सगळेजण येतात. हे मस्त लिहिलं बघ, अक्कलकोट गार्डन आहे. हा जुना रस्ता. हा तेव्हा 1 तास लागायचं की 1.25 तास लागायचं? अजून हा जुना रस्ता आहे की इथून ह्याला जॉईंट केलाय? ओके, पण हे जुना जो जायचा तो रस्ता नाहीच आहे ना, आपण आत्मा काही येऊ शकतो त्याही रस्त्याने? ओ झालं आला अक्कलकोट आला. आणि इथं बस स्टँडचं काहीतरी काम चालू आहे, खूप मोठ्या प्रमाणात प्रकल्प आले तिथं बरेचसे, त्यामुळे रोड आणि हे इकडं सगळं थोडंसं अस्ताव्यस्त दिसतंय. मेन काय झालंय? पर्यटन स्थळासारखंच आहे ना, एस टी स्टँड आधुनिक. आणि तिथे किल्ला राजवाडा जो आहे ते खूप छान आहे. तिथं कॉलेज चालू केलंय, उसाचं रस दिसतं. आणि इथे काहीच असं ओळखू येत नाही असं म्हणत होते सगळेजण. इथं जे बस स्टँड आहे हे बांधकाम चाललंय आतमध्ये, त्यामुळे असे पत्रे मारलेत आतमध्ये.
उतरून का आत जाणार नाही आहे, पूर्ण बांधकाम झालेलं आपण पाहूया किती वर्ष जाणार आहे माहिती नाही. आणि साईडचे सगळे छोटे छोटे दुकान. इकडं काय असं हे झालं नाही. एक मिनिट फोन चला चाललोय, फोन करून विचारलोय, गर्दी तर नाही म्हणतात, बघूया मंदिरात. तर मंदिराला जाण्यासाठी पण 2-3 मार्ग आहेत, म्हणजे सगळ्या ठिकाणावरून खूप जवळ पडतं स्टँडवरून. आता इथून जातो आम्ही दर्शनासाठी. बघा आत्ता काय गर्दी दिसत नाही, कारण ऊन आहे. दुपारचे 2 वाजलेत, 2:45 वाजलेत बरोबर. मंदिराजवळ गर्दी असेल, आज नाही आहे असं सांगतात. बघूया हे साईडला सगळे छोटे 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 दुकान आहेत, नाश्ता जेवण अशा सगळ्या गोष्टीचं. आणि इथून पूजेचं सगळं साहित्य. आम्ही मागे पौर्णिमेला कशाला तर आलो होतो, तर कुठं गाडी थांबवलं होतं, किती तर लांब चालत आलो होतो माहिती आहे का, खूप लांब होतं. आणि बाबांनी सांगितलं 3 तास लागतात. जसं जसं मंदिराच्या आहे भरपूर गाड्या लागल्यात, आहे गर्दी नाही असं सांगतात. गर्दी बरा हाऊस भरायला घेतं, पण सांगतात गर्दी नाही असं म्हणून. गाड्या दिसतात. काय तू आले बऱ्याचदा, त्यांना जाऊ दे त्यांना आजींना नाही असणारच. काल लग्न झालंय तर असं आहे. आणि आज कोणता वार आहे? गुरुवार आहे, शुक्रवार आहे हे बघा. हां अरे लग्नाच्या ह्याच्यात मला गाड्या हे बघ कसे भरभरून गाड्या आणतात सगळेजण. हे असं आहे. तर आता किती गाड्या आहेत ते दाखवते मी. गाड्या जायच्या होत्या, मग मोजले पाहिजे ना किती असतात गाड्या. ते काम करणार मग त्यापेक्षा कुठलं पार्किंगचं काम करू. हे बसेस पण आलेत दर्शनासाठी. गाडी पार्किंगला लावलो, त्यानंतर दर्शनासाठी गेलो. इथं दर्शनाला इथून लाईन आहे, म्हणजे जस्ट मंदिराच्या समोर. हे सगळे जे काही प्रसादाचे ह्याचे दुकान आहेत ते आजूबाजूला मंदिराच्या सुरुवातीलाच आहेत, तिन्ही बाजू. इथं लिहिलेलं आहे मंदिराच्या परिसरात फोटो व्हिडिओ काढणं सक्त मनाई आहे. इथपर्यंतच अलाउड आहे. आणि बाहेरची तुम्हाला गर्दी दाखवते, भरपूर गर्दी आहे. जसं आतमध्ये एवढं दिसत नाही. आणि ह्या साईडचं पिण्याची पाण्याची सोय आहे. इकडं सगळं कामं चालू आहेत. सुरुवातीला इथं हा असा फोटो केलेला आहे. बरंच काय चेंजेस आहेत म्हणजे इथल्या एरियामध्ये. स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं, त्यानंतर बाहेर आलो, विचारलं इथलं शूट घेतलं तर चालतं का? ते बोलले हां ठीक आहे. तर दर्शन झाल्यानंतर बरेच जण इथं बसतात थोड्या वेळ. आणि इथं घरातून बनवून आणलेले किंवा विकतचे जे प्रसाद असतात, 1.25 किलो 1.5 किलो किंवा जसं ज्यांची काही इच्छा असेल त्याप्रमाणे जे दर्शन घेऊन येतात त्यांना सगळ्यांना तिथं प्रसाद वाढतात. आणि तिथं पोथीचं पारायण हे ते सगळं चालू असतं. बाकी ठिकाणी थोडंसं काम चालू आहे म्हणून सगळीकडे कवर केलं होतं. हे वटवृक्षाचं मोठं झाड आहे, इथं वाचनाला बसले होते. इथून सगळेजण फोटो काढणं हे करणं हे चालू होतं. इथून आपण बाहेर जाऊ शकतो आणि तुम्हाला गर्दी दाखवते. भरपूर गर्दी होती, पण दर्शन खूप आरामात झालं. असं नाही की तास बसावं लागलं. खूप छान दर्शन झालं. दरवेळेस पहाटे येते, पण ह्यावेळेस उशीर झाला होता, पण तरी बिलकुल गर्दी नाही भेटली. म्हणजे 5 मिनिटात झालं, जास्त थांबावं पण लागलं नाही. आहे तशी भरपूर गर्दी, पण दर्शनाला गर्दी नव्हती. कसे ते पेढे? 100 आणि बाकीचे हे वेगवेगळे आहेत का? हे मिक्स आहेत असे? हे पेढे कसे आहेत रे? छोटो पेढ्यांचा काय रेट आहे? कोणते पण? ओके, सगळे सेमच आहेत. इथे हे भक्त निवास जेवणाचं हे आहे. आणि मी तुम्हाला दाखवते गर्दी.
आता गेटमधून गेल्यानंतर इथं प्रसादासाठी लाईन असते. तिथं तुम्ही गेल्यानंतर विचारायचं. अगर तुम्हाला समजत नसेल तर सगळ्या ठिकाणी लिहिलेलं आहे. इतकं खूप छान सोय झालेली आहे. महिलांसाठी वेगळी रांग, पुरुषांसाठी वेगळी रांग असे आहे. तिथं बाईक ते लावलेले आहेत. आणि हे भक्त निवास त्या साईडला जायला राहायची सोय, गार्डन खूप छान आहे. आले तुम्ही वेळ काढून तर हे सगळं पहा आणि प्रसाद आवर्जून घ्या. इथं प्रसादाचे काही नियम आहेत ते तिथे लिहिलेलं आहे आणि इथून लाईन सुरुवात होते. इथं यात्री निवास आहे. इथं राहण्याची सोय आहे. तिथं चौकशी करायचं आहे तुम्हाला कसे रूम हवेत, AC नॉन AC सगळी सोय असते. आणि पुढे खूप छान गार्डनिंग आहे, पार्किंगची सोय आहे. इकडं सुद्धा प्रसादासाठी लाईन आहे. जेव्हा खूप गर्दी होते तर दोन्ही ठिकाणं इथं दिसतं आहे. इथं खूप छान असे सगळे याचे गार्डनिंग जे केले ते खूप छान केले. गणपतीचं मंदिर आहे आणि गणपतीच्या मंदिराच्या बाहेर गाय आणि त्याचे वासरू ते इतकं छान दिसतं तिथं पाहिल्यानंतर. इथं तुम्ही बसू शकता वेळ असेल तर तुमच्याकडे निवांत. हे बघा इतकं छान वाटतं. इथून पुढे जायचं मनच होत नाही आहे. आणि इकडे मी तुम्हाला दुसरं सांगते, यात्री भुवन. इथे आज गेल्यानंतर सगळं काउंटरवरती विचारल्यावर तिथे रूमसाठी ते सगळे तुम्हाला सांगतात काय नियम आहेत, कसे आहेत, काय आहेत. ऑनलाईनसुद्धा बुकिंग तुम्ही करू शकता, ते आधी करावं लागतं. तर हे इथं बसायचं आहे. म्हणजे जास्त गर्दी असेल तर जसं नंबर येईल. आणि इथून पुढे गेल्यानंतर सेकंड गेट आहे. इकडून तुम्ही बाहेर निघू शकता. जितकं शक्य झालं तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न केले. मेन आता मी ओळख करून देते. माझ्यासोबत आहेत अण्णा, म्हणजे सरांचे चुलत भाऊ. तर हे इथे सेवेसाठी असतात अक्कलकोट मंदिरामध्ये. खूप जण ह्यांना ओळखत असतील, कारण नेहमी मला कोणी विचारलं, सरांना विचारलं की आम्हाला स्वामी समर्थांना दर्शनाला जायचं आहे, तुम्ही थोडंसं आम्हाला माहिती द्या. तर आम्ही अण्णाचा नंबर देतो, कारण वेळ खूप कमी असते. अण्णा सगळ्या गोष्टी तिथं त्यांना मदत करतात. रूम, प्रसादासाठी, परत गाडी करून देतात. तिथं आल्यानंतरच तुळजापूर, गाणगापूर, पंढरपूर, सोलापूर सगळे ठिकाण पाहण्यासारखं आहे. त्यामुळे कशी सोय असते. आणि जे कोणी दर्शन करून येतात आल्यावर आवर्जून फोन करतात की खूप छान दर्शन झालं आणि अण्णांनी खूप मदत केलं. त्यांचंही रिटायरमेंटनंतर ते इथे सेवेसाठी आहे. त्यांचंही वय झालेलं आहे. तरी दरवेळेस कितीदा कोणी आलं तर सगळ्यांना ते आवर्जून मदत करतात.